नमस्कार। बघा, आता सध्या पोलीस भरतीसाठी नवीन परिपत्रक हे दररोजचं पडत आहेत आणि यामध्येच आता एक नवीन घटना आहे, ते म्हणजे नागपूर या ठिकाणी साखळी उपोषण आहे 10 तारखेला। आता ह्या साखळी उपोषणाचा ह्या भरतीवरती परिणाम काय होणार आहे, किंवा परत साईट चालू होईल, वय संपलेल्या मुलांना परत वयवाढ मिळू शकते का, चान्सेस किती आहेत, आणि एकूणच ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे, आपण याविषयी आज या व्हिडिओतनं सविस्तर आणि परिपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, आता 19 तारखेपासून 20 तारखेपासून ग्राउंड हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहेत असे पत्रक निघालेले आहेत आणि अशी तयारी सुद्धा प्रत्येक हेडक्वार्टरला चालू आहे। हा मुद्दा पहिला। आणि जर पाऊस आला, ग्राउंड खराब होतील, त्यावेळेस त्यांनी पर्याय शोधला। तो पर्याय म्हणजे रस्त्यावरती ते 100 मीटर आणि 1600 मीटर घेणार आहेत। म्हणजे तुमचं 1600 मीटर हे लॉंग रूट सरळ होईल, किंवा 800 जाणं 800 येणं होऊन जाईल, पण तुमचं डांबरीवर असल्यामुळे तुमचं 1600 मीटर हे चांगलं होऊन जाईल। आणि दुसरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जे लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही भरतीसाठी, त्यांनी याची उपाययोजना केलेली आहे। पण तुम्हाला मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी मागच्या वर्षी तुम्ही ज्या ग्राउंडवरून माघारी अपयशाने फिरलात, तुम्हाला ती ग्राउंड आज मारून दाखवायचे, तुम्हाला त्या ग्राउंडवरती तुम्हाला जिंकायचं आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। आणि फक्त आपले एकट्याची भरती नाही, भरती ही सर्वांची, सर्वांसोबत जो निर्णय येईल तो निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल, कारण आपण शासन नाही। हा एक मुद्दा होता। आणि महत्त्वाचा मुद्दा आपला तो आहे, तो म्हणजे आता जी पोरांची मागणी चालू आहे, पोरा हो, ही मागणी काही चुकीची नाही, हे यांची मागणी ही योग्यच आहे। आता कसं काय समजून घ्या, कारण बाकीचे राज्य आहे त्या राज्यामध्ये अपेक्षित अशी वयवाढ ही दिलेली आहे, पण आपल्या पोरांची फक्त इच्छा काय आहे की या मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत पोरांना वय वाढवून द्यावा आणि एक संधी द्यावी। कारण हे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलंच करतात, कुठलेही गलिगंडाचे मोठे श्रीमंत मुलं हे भरती करत नाहीत। आणि काही मुलांचं स्वप्न भरती होणं एवढंच असतं, त्यामुळे एक शासनाने संधी द्यावी। आता यामध्ये वाढ मिळू शकते यासाठी बघा सकारात्मक बाबी समजून घ्या। शासनानं मागच्या वेळेस बोललं होतं की तुम्हाला एक वेळेस वयवाढ दिलं होतं, गोष्ट मान्य, पण तुम्ही जी वयवाढ दिली होती, आता बॅट्समन एक पद असं आहे, त्या बॅट्समॅनला बॅट्समॅनचेच लोक फॉर्म भरतात आणि बॅट्समॅनची जागाच निघाल्या नाही, तर मग त्या पोरांना वयवाढीचा फायदा काय? आणि वयवाढीच्या काळामध्ये कारागृहाची भरती निघालीच नाही, मग त्या भरतीला यांना फक्त लाभ भेटला आणि बाकीच्या राज्यामध्ये वयवाढ दिलेली आहे। मग तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय येतो? हे असे सर्वसामान्य मुलांचे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न घेऊन उद्या 10 तारखेला मुलं हे नागपूरमध्ये साखळी उपोषण करणार आहेत, अशी अधिकृत माहिती आपल्याकडे आलेली आहे। आणि त्याविषयी बघा, आता महत्त्वाची गोष्टी समजून घ्या। तुम्हाला गोष्ट समजून घ्यायची मित्रांनो, ज्या मुलांना संधी मिळालेली नाही, यांचं वय संपलेलं जाऊन त्या मुलांनी प्रयत्न करा नागपूरला जाऊन। ज्या मुलांचं वय संपलेलं आहे त्या मुलांनी, आणि ज्या मुलांचं वय आहे त्या मुलांनी ग्राउंडकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि तयारी ही तुम्ही चालू ठेवा। आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न एवढा पडेल की सर, आता मग ज्याकडे तर शासन निर्णय घेतला, मग त्यावेळेस ग्राउंड होईल का? मग ग्राउंड होईल किंवा न होईल त्या गोष्टी पुढच्या आहेत। तुर्तास तरी तुम्ही 20 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे, तुम्ही ही गोष्ट समोर ठेवून तयारी करा। आता बघा, ह्या पोरांच्या मागणीला यश मिळू शकतं याची काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामुळे असं वाटतं की ह्या मुलांच्या मागणीला खरंच एक रास्त त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीला खरंच यश मिळेल। त्याचं कारण काय, आतापर्यंत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही मुलावरती अन्याय करणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल, हे गोष्ट आहे। आणि पुढची गोष्ट आहे बघा, लोकसभेची निकाल लागल्यापासून शासन हे जास्त संवेदनशील होऊन ह्या गोष्टीकडे बघत आहे। ते नोकर भरती असेल किंवा ह्या कुठल्या गोष्टी असतील, जे कामं सध्या पेंडिंग पडलेली आहेत किंवा जे कामं दुरावलेले आहेत मुख्य प्रवाहापासून, त्यांना प्रवाहामध्ये परत त्यांना कामामध्ये आणत आहे।
अशाच वेळेस जर वयवाढीचा मुद्दा मुलांचा शासन सुद्धा 100पैकी बघा 90% चान्सेस आहेत की ह्या मुद्द्यावरती शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि परत मुलांना चान्स देईल. जर वयवाढीचा तुम्हाला चान्स मिळाला तर भरती ही जुलैच्या शेवटला जाऊ शकते ग्राउंड, कारण परत फॉर्म ओपन करणं, फॉर्म भरून घेणं, चलन परत फॉर्म पडताळणी करणं याला पण अवधी लागू शकतो. पण बघा एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, ज्या मुलांचं वय संपलेलं आहे त्या मुलांनी नागपूरला जाऊन आपल्यासाठी आणि आपल्या बांधवासाठी नक्कीच सहकार्य करा, सहकार्याची भावना ठेवा. आता काही मुलांना असं वाटतं की जर यांना चान्स मिळाला तर आमचं कसं होईल. बघा सर्वांच्या प्रयत्नांची सर्वांनी पराकाष्ठा करा. जो कोणी चांगले प्रयत्न करेल, चांगले मार्क्स घेईल त्याला यश मिळणार आहे. त्यामुळं जेलसियस फिलिंग करणं हे बंद करून टाका आणि प्रयत्नाला लागा. आपण आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ आणत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप जाऊन जॉईन करून घ्या. त्यावरती आपण जी आवश्यक पत्रक माहिती आपण त्यावरती पोस्ट करत असतो.